प्रचंड कार्यकर्ते तुमच्या सपोर्टसाठी इथे आलेले आहेत. फॉर्म भरलेला आहे तुम्ही. कशा पद्धतीने पुढे कार्य करणार आहात, कशा पद्धतीने आज भावना व्यक्त करताय? खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा क्षण हा व्यक्तिगत माझ्या आयुष्यामध्ये आहे असं मी समजतो. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जी काही संधी या ठिकाणी अतिशय कमी वयामध्ये मला दिलेली आहे त्याबद्दल निश्चितपणाने मी राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, सर्वच कोर कमिटीचे सदस्य असतील, केंद्रीय नेतृत्व, सहकार मंत्री अमितभाई शाह साहेब असतील, आदरणीय मोदी साहेब असतील, या सगळ्यांचंच या निमित्ताने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणाने दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढी ग्वाही आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या किंवा भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व युवा ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या निमित्ताने देतो. आमदार एवढ्या तरुण वयात तुम्हाला ही संधी दिलेली आहे. काय विजन घेऊन तुम्ही आज उतरलेला आहात? कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना उत्साहित करणार? निश्चितपणाने जो वारसा कुटुंबाकडून मला मिळालेला आहे, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब माजी मंत्री म्हणून त्यांनी या राज्यात काम केलेलं आहे. माझ्या मातोश्री स्नेहलताताई कोल्हे, माझे वडील बिपिनदादा कोल्हे यांनी देखील या ठिकाणी सामाजिक कार्य अनेक वर्ष त्या ठिकाणी केलेलं असल्यामुळे स्वाभाविकरित्या या ठिकाणी मोठ्या अपेक्षा आमच्या कोपरगाव असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक जिल्हा पंचक्रोशीतून सगळ्यांचे त्या ठिकाणी आहे. युवक म्हणून जी काही संधी दिलेली आहे, सहकार असेल, ग्रामीण भागातील प्रश्न असतील, विशेषतः सिंचनाचे प्रश्न असतील, कृषी, पर्यावरण या सगळ्या गोष्टींवर आणि त्याचबरोबर युवा सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून जे काय त्या ठिकाणी करता येईल या सगळ्या बाबींवर मिलेनियल्स असतील, जेनझी असतील, त्यांचे जे काय प्रश्न असतील हे सगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची भूमिका सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मांडण्याचा त्या ठिकाणी माझा मानस आहे. आणि त्याच पद्धतीने पुढील कार्य करणार आहोत हीच या निमित्ताने आपल्याला ग्वाही देतो. हिंदी का? आज भारतीय जनता पार्टी की ओर से विधान परिषद चुनाव के लिए जो मुझे ये मौका दिया गया है उसके लिए मैं पार्टी के श्रेष्ठ नेता आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब, प्रदेश अध्यक्ष रविंद्र जी चौहान साहब, पूरी कोर कमेटी, केंद्रीय नेतृत्व अमित भाई शाह साहब, आदरणीय नरेंद्र जी मोदी साहब, इन सब का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. विशेष रूप से एक युवा को, संगठन में काम करने वाले युवा को ये संधि देके पूरे महाराष्ट्र के युवाओं को एक मैसेज भारतीय जनता पार्टी की ओर से दिया गया है कि अगर आपने सब्र रखा तो निश्चित रूप से आपकी पार्टी दखल लेके आपको संधि देगी. आदरणीय अमित भाई शाह साहब ने 2024 के चुनाव में जो कहा था कि आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी, और मुझे ये कहने में हर्ष और आनंद होता है कि जो शब्द आदरणीय देवेंद्र जी और अमित भाई शाह साहब ने दिया था वो आज पूरा करके उन्होंने एक युवा के ऊपर विश्वास दिखाया है. बिल्कुल उसको कहीं भी तड़ा जाएगा नहीं या फिर उस पर कुछ आँच आएगी, ऐसे कुछ काम मेरे ओर से होगा नहीं. इसलिए पुनः से एकदा पार्टी के सर्व नेताओं का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. बहुत बहुत धन्यवाद.